आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास 2 प्रकरण 11 शाहिस्तेखानाची फजिती स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। अ. शाहिस्तेखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। रिकामी जागा आहे पुरंदर। आ. शाहिस्तेखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला। इ. औरंगजेब बादशहाने शाहिस्तेखानाची रवानगी बंगालमध्ये केली। प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. शाहिस्तेखान कोणती गावे घेत पुण्याला आला? उत्तर: शाहिस्तेखान शिरवळ, शिवापूर, सासवड, चाकण अशी गावे घेत पुण्याला आला। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आ. शाहिस्तेखानाचे सैन्य हैराण का झाले? उत्तर: शाहिस्तेखानाचे सैन्य मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे हैराण झाले। इ. शाहिस्तेखानाला कोणती भीती वाटू लागली? उत्तर: आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी शाहिस्तेखानाला भीती वाटू लागली। प्रश्न क्रमांक 3 कारणे द्या। अ. औरंगजेब बादशाह शिवरायावर चिडला। कारण 1. आदिलशाहीशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले। 2. शिवरायांनी मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या, त्यामुळे मुघल बादशाह औरंगजेब शिवरायांवरती चिडला। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। आ. शाहिस्तेखान खिडकीवाटे पळू लागला। उत्तर: 1. लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले। 2. त्यांनी उपसलेले शमशेर पाहून शाहिस्तेखान घाबरला व ओरडत खिडकीवाटे पळू लागला। प्रश्न क्रमांक 4 घटना कालानुक्रमे लावा। येथे तुम्हाला 4 प्रकारच्या घटना दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित कालानुक्रमे लावायला सांगितलेले आहे। मी व्यवस्थित तुम्हाला उत्तर लिहून दिलेले आहे। सर्वात प्रथम शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला। 2. शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला। 3. शिवरायांनी शाहिस्तेखानाची खोड मोडली। 4. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला। भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।